मुघले आझम ते सुद्धा मेकिंग ऑफ मुघले आझम, म्हणजे कुठलाही सिनेमा बनतो आपण बघतो, पण त्याच्या बनण्याची जी प्रक्रिया झालेली आहे त्याच्यात इतक्या कथा आहेत की त्याच्यावर खरं 2-2.5 तासाचा कार्यक्रम होऊ शकतो, इतके त्याचे किस्से आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा सिनेमा बनायला 14-15 वर्ष लागली. 14 वर्षाच्या खडतर प्रवासानंतर मुघले आझम कसा तयार झाला, त्याचे कहाणी किस्से याबाबत संपूर्ण माहिती वसुधा कुलकर्णी यांनी आज त्यांच्या कार्यक्रमात सांगितली. त्याचा हा भाग आपल्यासाठी. आज आपल्या अभ्यास मंडळात या उज्ज्वला बर्वे म्हणून, खरं माझ्या मैत्रिणी आहेत, पत्रकार आहेत, उज्ज्वला बर्वे, पण ह्या माझ्याकडे आले असताना त्यांना मी म्हणलं तुमच्या ओळखीची मंडळी कोणी असतील तर सांगत त्याला आम्हाला, म्हणून त्यांनी यांचं नाव सजेस्ट केलं मला की अहो या असं वेगवेगळे कार्यक्रम करतात. आज तर त्यांच्याकडनं मला कळलं आहे की जुनी गाणी ज्या गायकांनी गायली आहेत त्या आपल्याला आकाशवाणीवर लागतात, पण आपल्याला ते माहिती नाही आहेत लोक, पण अतिशय लोकप्रिय गाणी आहेत ती, त्याच्यावर त्यांचं काम खूप आहे. आणि आत्ताचं जे केलं आहे ते पण त्यांनी सांगितलं त्या नाही, त्यांना म्हणलं तुम्ही ओळख करून द्या, कारण मी म्हणजे काय मग बायोडेटा वाचला, त्यापेक्षा तिला म्हणलं तू ओळख करून दे, त्या ओळख करून देतील. नमस्कार. 1-2दा इथे अशाच या तुमच्या अभ्यास मंडळात वक्ता म्हणून यायचा योग आला होता. खूप छान वाटतं मला या उपक्रमाविषयी. त्यामुळे मग मी मध्ये एकदा त्यांना भेटले, त्यावेळेला त्यांनी सांगितलं की काही कसं चाललंय वगैरे, अशा गप्पा झाल्या. ते म्हणले चांगले वक्ते सुचव. तर असतातच आपल्यासारखे उत्साही, हौशी आणि आपल्यापेक्षाही एखाद्या क्षेत्रामध्ये फार मोठं काम करणारी लोक असतातच आपल्या माहितीमध्ये, आणि त्या अशा लोकांची गाठ घालून देणं, परळीकर मॅडमची आणखी कोणाशी गाठ घालून देणं हा आपल्या आनंदाचा भाग आहे. आणि त्यांची ओळख झाल्यानंतर त्यांना होणारा आनंद आणि त्यांचं व्याख्यान तुमच्यासमोर झाल्यानंतर तुम्हाला होणारा आनंद, असं फक्त आनंद मल्टिप्लाय होत जातो. त्याच्यामुळे मी अगदी लगेचच त्यांना 2 नावं सुचवली अशा मैत्रिणींची की ज्या नक्की हो म्हणतील. त्यातलं एक आज आहे, पुढच्या गुरुवारी आहे, ते त्यावेळेला कळेलच. वसुधा कुलकर्णी ही मैत्रीण तशी अलीकडे आमची ओळख झाली, पण मैत्री लवकर झाली, त्यामुळे जुनी मैत्रीण असं म्हणायला हरकत नाही. सगळं घरामध्ये गणिताचं वातावरण, त्यामुळे गणित हाच विषय शिकायचा असतो आणि त्याच्यात प्रावीण्य मिळवायचंच असतं असं समजून तिने पण गणितात करिअर केली. ती स्टॅटिस्टिशियन म्हणून काम करत होती अनेक वर्ष, उत्तम स्टॅटिस्टिशियन होती ती. आखाती देशांमध्ये पण तिकडे काही कारणाने राहत होती, पण त्याचबरोबर पॅशनही असतं. ते पॅशन तिचं होतं ते संगीत विश्वाबद्दलचं पॅशन, एक पॅशन म्हणजे. आणि आता त्यांनी जसा उल्लेख केला तसं अतिशय सुंदर गाणी ज्यांची आपल्याला माहिती आहेत, पण ज्या गायकांविषयी आपण फारसं विचारतो, विशेषतः गायिका, म्हणजे त्याच्यामध्ये कृष्णा कल्ले, ललिता फडके, उषा अत्रे, कुंदा बोकील अशा गायिकांविषयी संशोधन करून त्यांची मुलाखती घेऊन त्यांच्याविषयी लिहून असं एक यूट्यूब चॅनल पण तिचा आहे, त्याविषयी ती सांगेल. दुसरी पॅशन म्हणजे ती क्विल्टिंग करते, म्हणजे आपल्या जुन्या सुंदर साड्यांना नवीन चांगलं रूप देऊन त्या चिरंतन टिकवण्याचं एक काम, पण त्याचबरोबर बायकांना पण ती कला शिकवून बायकांना रोजगार निर्मिती करता यावी यासाठी सुद्धा ती काम करते. आणि आता नुकतीच ती एका NGOशी जोडली गेलेली आहे, ज्याच्यातून अर्थातच ही कला अधिक बायकांपर्यंत पोहोचेल. आणि विशेषतः आज आपण पुनर्वापर या गोष्टीला फार महत्त्व देतोय, त्या दृष्टीने पण मला क्विल्टिंग या कलेचं खूप कौतुक वाटतं. ते दिसते पण सुंदर, आणि नवीन मटेरियल घेऊन पिशव्या बनवण्यापेक्षा अशा असलेल्याच कापडाच्या बनवलेल्या केव्हाही चांगल्या, तेही काम करते. आणि आज ज्याविषयी ते बोलणारे तो मुघले आझम हा सिनेमा, हा आपल्या सगळ्यांचा अतिशय आवडीचा सिनेमा आहे. गाणी तर सर्व परिचित आहेतच, आपण मोठ्या पडद्यावर, मला आठवते आम्ही सुद्धा TV वरती अनेकदा बघितलाय, मग तो रंगीत झाला म्हणून पुन्हा एकदा बघणं, असं या सिनेमाबरोबर आपलं वेगळ्या प्रकारचं नातं. आणि आत्ताची जशी चर्चा ऐकली तसं ते ब्रॉडवेच्या स्टाईलनी मुघले आझम स्टेजवर आलेला आहे, त्यामुळे सुद्धा पुन्हा एकदा आपल्या मनामध्ये त्या स्मृती सगळ्या मुघले आझमच्या ताज्या आहेत. तर या मुघले आझमच्या मेकिंगविषयी, मुघले आझम कसा बनला, त्यातली वैशिष्ट्ये काय आहेत, या सगळ्याविषयी आपण वसुधाकडनं ऐकणार आहोत. आणि अर्थातच विषय सिनेमाचा असल्यानं काही बघणं आवश्यकच आहे, म्हणजे मग आपल्याला बरोबर त्या सगळ्या गोष्टी लक्षात येतील. त्या सगळ्याची छान मस्त जय्यत तयारी करून ती आलेली आहे. अनेक ठिकाणी तिचा हा कार्यक्रम होतो, उद्याही एका ठिकाणी आहे. तर अशा या कार्यक्रमासाठी ती माझ्या सूचनेवरून आणि यांच्या विनंतीवरून तुमच्यासाठी आली, त्याबद्दल मी आधीच तिचे आभार मानते. नमस्कार.
मुघले आझम बघितला नाही अशी एकही व्यक्ती मला वाटते इथे नसेल. कधीतरी बघितला असेल, अनेक वर्षांपूर्वी बघितला असेल, ब्लॅक अँड व्हाईट, कोणी कलर्ड, पण त्याच्याबद्दल माहिती नाही त्या सिनेमाबद्दल. किंवा मधुबाला, दिलीप कुमार यांचे फॅन इथेच बसलेल्यांपैकी नक्कीच काही जण असतील. म्हणजे आता क्लबमध्ये आम्हाला नाही भेटत असे, पण इथे जो एज ग्रुप मला दिसतोय त्याच्यात बहुतेक सगळेजण दिलीप कुमार, मधुबाला आणि पृथ्वीराज कपूर हे सगळे माहितीतली लोक असतील तुमच्या. तर हा सिनेमा का मुख्य की मुघले आझम, ते सुद्धा मेकिंग ऑफ मुघले आझम. म्हणजे कुठल्याही सिनेमा बनतो, आपण बघतो, पण त्याच्या बनण्याची जी प्रक्रिया झालेली आहे त्याच्यात इतक्या कथा आहेत की त्याच्यावर खरं 2-2.5 तासाचा कार्यक्रम होऊ शकतो, इतके त्याचे किस्से आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा सिनेमा बनायला 14-15 वर्ष लागली. हो, म्हणजे ते आहेच. म्हणजे मी एक तर काय आहे की या सिनेमातल्या त्यातला एक पीस जर आपण बघितला त्याच्यावर किस्से, तर तो कुठेतरी सीन दाखवायचा, मग मी बोलायचं, आणि मग त्याच्यात खूप ब्रेक येतो कारण एक अगदी काही सेकंदाचे सीन असतात, काही मिनिटाचे असतात. तर मी काय केलेलं आहे की त्या सीन बरोबर मला जे सांगायचं आहे ते मी रेकॉर्ड केलेलं आहे. म्हणजे तुम्ही सीन बघता बघताच त्याची माहिती, असा मी संपूर्ण व्हिडिओ केलेला आहे. त्याच्या मी इथे काहीच बोलणार नाही, पण माझ्याच आवाजातला व्हिडिओ तुम्ही इथे बघा की असा तो 1 तासाचा आपला कार्यक्रम आहे की मध्ये म्हणजे ब्रेक येणार नाही, प्रत्येक सीन त्याची माहिती आणि लगेच पुढे जाणार असं. तर त्याच्यात काही नंतर आपण चर्चा करू, बऱ्याच प्रश्न पडतात ते बघितल्यानंतर सुद्धा. किंवा तुमच्याकडे आणखीन काहीतरी माहिती असेल, कोणाकडे तरी वाचलेली असते, त्यातले आणखीन काही किस्से कोणाकडे असतील. मेकिंग ऑफ मुघले आझमवर MP मधल्या एका व्यक्तीने 2000 पानी पुस्तक लिहिलेलं. म्हणजे एवढी माहिती मेकिंग ऑफ मुघले आझमवर आहे. त्यातले काही निवडक किस्से मी इथे घेतलेले जे मला इंटरेस्टिंग वाटले, तर तो आपण बघूया. सृष्टीतील एकमेव अद्वितीय चित्रपट मुघले आझम. या कार्यक्रमात मी वसुधा कुलकर्णी सर्व दर्शकांचं मनपूर्वक स्वागत करते. 5 ऑगस्ट 1960 सिनेसृष्टीतल्या इतिहासातील सोनेरी दिवस. मुंबईच्या मराठा मंदिरात एक अभूतपूर्व सोहळा संपन्न होत होता. मराठा मंदिर एखाद्या नववधूप्रमाणे नटलं होतं. संपूर्ण सिनेमागृह दिव्यांच्या माळांनी झगमगून उठलं होतं. मुघल काळातील वस्तूंनी सजवलं होतं. मराठा मंदिरावर पृथ्वीराज कपूर आणि के आसिफ यांचे 40 फूट उंचीचे भव्य कटआउट्स गगनाला भिडले होते. भारतीय सिनेसृष्टीतील न भूतो न भविष्यती असा एकमेव अद्वितीय चित्रपट मुघले आझम आज प्रदर्शित होत होता. हा चित्रपट म्हणजे के आसिफ या अवलिया दिग्दर्शकाचं कित्येक वर्षाचं उराशी बाळगलेलं, एकच एक ध्यास घेऊन पूर्ण केलेलं हे अद्भुत स्वप्नच जणू. ज्या काळात एखादा दर्जेदार चित्रपट बनवायचा असेल तर फार 5-10 लाख रुपये पुरत असत. त्या काळात या चित्रपटासाठी 1.5 करोड रुपये खर्च केले होते. म्हणजे कल्पना करा या चित्रपटाची भव्यता काय असेल. मंडळी, सजवलेल्या गजराजाच्या अंबारीतून ढोल ताशे आणि सनईच्या मंजूळ सुरावटीसोबत वाजत गाजत या चित्रपटांची रिळं रात्री 9 वाजता मराठा मंदिर चित्रपटगृहात आणण्यात आली. शम्मी कपूर, गीता बाली, सुरैया, नूतन आणि तनुजासोबत शोभना समर्थ, वहिदा रहमान, गुरुदत्त, देवानंद, मीना कुमारी आणि कमल अमरोही असे अनेक दिग्गज कलावंत, तर गानसम्राज्ञी लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी साहेब अशी तमाम सिनेसृष्टी उपस्थित होती. या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी नटून थटून आली होती आणि या सिनेसृष्टीसह सर्व दिग्गजांच्या स्वागताला उभे होते या चित्रपटाचे करता धरता दिग्दर्शक व निर्माता, या चित्रपटाचे सब कुछ के आसिफ. रसिक हो, चित्रपटाचे संगीतकार नौशादजी, गीतकार शकील बदायुनी, छायाचित्रकार RD माथुर आणि इतर सगळे तंत्रज्ञ व कलाकार आज त्यांच्या मेहनतीचा रुपेरी पडद्यावरील अंतिम आविष्कार पाहण्यासाठी अतिशय उत्सुकतेने अधीर झाले होते. इतका राजेशाही थाट असलेला हा चित्रपट, त्याचा प्रीमियरही तितकाच भव्य म्हटल्यावर त्याचं तिकीटही तितकंच दिमागदार असायला हवं. तेव्हा मुघले आझमच्या तिकिटाबरोबर एका लिफाफ्यात चक्क सिनेमाचं पोस्टरही देण्यात आलं. या तिकिटासाठी त्यावेळी 85,000 रुपये खर्च केले, म्हणजे आजचे जवळपास 25 लाख.
मंडळी, या चित्रपटाबरोबर अनेक कथा किस्से जोडले गेले आहेत. तसंच या चित्रपटाचं महत्त्वाचं एक वैशिष्ट्य म्हणजे 1952 मध्ये सुरू झालेला या चित्रपटाचं चित्रीकरण 1958 पर्यंत चाललं, म्हणजे 6 वर्ष. तेव्हा ब्लॅक अँड व्हाईटचा जमाना होता आणि 56 मध्ये रंगीत चित्रीकरणाचं तंत्र विकसित झालं. त्यामुळे एकूण चित्रपटाच्या 85% भाग ब्लॅक अँड व्हाईट तर 15% भाग रंगीत आहे. रसिको हो, तुम्हाला कल्पना आहेच की मुघले आझम हा चित्रपट मुघल सल्तनतीच्या शहजादे सलीम आणि अल्पवयीन गणिका अनारकलीच्या अधुऱ्या प्रेमाची कहाणी आहे. पण फक्त तेवढंच नाही, तर शहनशाह अकबर आणि तडफदार दासी अनारकलीच्या तात्विक संघर्षाचीही ही कहाणी आहे. सलीम आणि अनारकली या 2 प्रेमी जीवांच्या आड येते ती मुघल सल्तनतीची आन बान शान शहनशाह अकबर. मुघले आझममध्ये एकीकडे मुघलांचे नियम, वचक आणि कडक कायदे आहेत, तर दुसरीकडे सलीम आणि अनारकली यांचं निस्सीम प्रेम. या चित्रपटाने सलीम आणि अनारकलीच्या प्रेमाची कहाणी गाजवली, परंतु सलीम अनारकलीच्या गहिऱ्या प्रेमाची शक्ती जितकी पडद्यावर दिसते त्याहीपेक्षा कित्येक पटींनी ही शक्ती, ही तडफ, ही जिगर हा चित्रपट करणाऱ्या दिग्दर्शकाकडे होती. जणू हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात भव्य दिव्य चित्रपट बनवण्याचा विडा उचलला होता. नव्हे, जणू काही परमेश्वरांनी या माणसाला केवळ मुघले आझम बनवण्यासाठीच पृथ्वीवर धाडलं होतं. या महान दिग्दर्शकाचं नाव करीमुद्दीन आसिफ, ज्यांना चित्रपटसृष्टी आणि आपणही ओळखतो के आसिफ या नावानं. के आसिफ म्हणजे मुघले आझम आणि मुघले आझम म्हणजे के आसिफ, हे एक सर्वज्ञात समीकरण आहे. मोठमोठ्या चित्रपटांची दिवास्वप्न बघणारा सहाय्यक म्हणून लागलेला हा करीमुद्दीन आसिफ अल्पकाळात दिग्दर्शक झाला. के आसिफ म्हणून त्याने आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आणि 1945 मध्ये अनारकलीची तयारी सुरू केली. 3-4 वर्ष त्याच्यावर काम करूनही अशा काही अडचणी समोर आल्या की तो चित्रपट रखडला आणि शेवटी बंद पडला. परंतु आसिफच्या मनात वसलेली अनारकली अजून जिवंत होती. 1952 मध्ये पुन्हा शापूरजी मिस्त्रींनी आसिफना साथ घातली आणि या अनारकलीच्या कथेचं मुघले आझम असं नामकरण झालं. आसिफ ताज्या दमाने पुन्हा कामाला लागले. खरंच त्यांच्यासाठी हा चित्रपट म्हणजे तपस्याच होती. आसिफच्या प्रचंड मेहनतीला, कलात्मकतेला 4 चांद लागले. कोणतीही तडजोड न करता अनेक अडचणींवर मात करत आसिफने चित्रपट पूर्ण केला. तेव्हा 1960 साल उजाडलं होतं. 1945 पासून तब्बल 15 वर्ष एकाच चित्रपटाचा ध्यास घेऊन ते मनातलं चित्र प्रत्यक्षात उतरवण्यात आसिफना यश आलं. आसिफकडे असलेल्या कलात्मक दृष्टीचा प्रत्यय या चित्रपटाच्या प्रत्येक फ्रेममध्ये जाणवतो आणि कधी डोळे दिपून जातात, तर कधी त्या भव्यतेने तोंडाचा आ वाजतो, तर कधी नकळत कौतुकाने वा अशी दाद दिली जाते. हा सिनेमा प्रदर्शित होऊन कित्येक दशकं उलटली, पण या सिनेजगतातील प्रत्येक दिग्दर्शक आजही मुघले आझमच्या 1% तरी कलात्मकता आपल्या चित्रपटातून दिसावी ही अभिलाषा बाळगतो. के आसिफ हे नाव मुघले आझममुळे इतिहासाच्या पानांवर कायमचं कोरलं गेलं. 15 वर्ष एकच ध्यास घेऊन बनवलेल्या या चित्रपटातील प्रत्येक सीन सर्वोत्तम होण्यासाठी त्यांनी पाण्यासारखा पैसा खर्च केला. ज्या काळात 5-10 लाखात एखादा चित्रपट बनत असे, त्या काळात आसिफने मुघले आझम हा 1.5 कोटी खर्च करून सिनेमा तयार केला. के आसिफ यांच्या परफेक्शनिस्ट असण्याचे अनेक किस्से या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान अनेकांनी अनुभवले. आता हेच उदाहरण बघा ना, चित्रपटातलं हे एक दृश्य आहे. अकबर आलम पुत्रप्राप्तीची मन्नत मागण्यासाठी रेगिस्तानातील शेख चिश्तीच्या दर्शनाला जातात. या दृश्याच्या चित्रीकरणासाठी पृथ्वीराज कपूर यांना भर उन्हात वाळवंटातल्या रेतीमधून अनवाणी चालायचं होतं. डोक्यावर तळपता सूर्य आणि खाली तापलेली रसरशीत वाळू. पृथ्वीराज कपूर यांचे पाय भाजू लागले, तळपायाला फोड आले. त्यांच्या वेदना पाहून कोणीतरी हळहळतंय हे लक्षात येताच स्वतः आसिफनी पायातले जोडे काढले आणि ते कॅमेरामन बरोबर अनवाणी चालू लागले. भाजणाऱ्या पायाच्या वेदना पृथ्वीराज कपूरच्या चेहऱ्यावर उमटल्या. जे भाव, जी वेदना दिसणं अपेक्षित होतं ते मिळवण्यात आसिफ यशस्वी झाले होते. अभिनेत्याने भूमिकेशी समरसून जाणं याचं उदाहरण म्हणजे या भूमिकेसाठी पृथ्वीराज कपूरांना वजन वाढवावं लागलं होतं. मंडळी, या चित्रपटाचा काही भाग राजस्थानमध्ये चित्रित झाला. शहजादे सलीम 14 वर्षानंतर राजमहालात परत येत आहेत असा तो सीन होता.
त्यासाठी खरं तर कोणताही रस्ता निवडता आला असता, पण आसिफना हा गोलाकार वळणाचा रस्ता पसंत पडला. त्या रस्त्यावर काही विजेचे खांब होते जे चित्रीकरणात बाधा आणत होते, कारण 16व्या शतकातला काळ दाखवायचा तर विजेचे खांब दिसून कसं चालेल. आसिफने त्या रस्त्यावरचे खांब उखडून काढायला लावले आणि मगच त्या दृश्याचं चित्रीकरण पार पडलं. चित्रपटाच्या इतिहासात बहुधा पहिल्यांदाच असा प्रसंग घडला असावा. आसिफ यांनी सगळे कलाकार अत्यंत काटेकोरपणे जसे निवडले, तसेच सर्वोत्तमाचा ध्यास असलेले के. आसिफ गाण्यांसाठी पण उत्तमोत्तम गीतकार आणि संगीतकार निवडणार याबद्दल कोणाला शंकाच नव्हती. गाणी तर चित्रपटाचा कणा, तो भक्कमच हवा. त्यांनी गीतकार शकील बदायुनी आणि संगीतकार नौशादजींची निवड केली. दर्द या चित्रपटापासून शकील बदायुनींचा गीतकार म्हणून प्रवास सुरू झाला आणि शकील बदायुनी नौशाद या जोडीने तब्बल 24 वर्ष एकत्र काम केलं. स्वतःबद्दल, स्वतःच्या शायरीबद्दल ते म्हणतात, मैं शकील दिल का हूँ तजुर्मन, मैं शकील दिल का हूँ तजुर्मन के मोहब्बतों का हूँ राजदान, मुझे फक्र है मेरी शायरी, मेरी जिंदगी से जुदा नहीं. नौशाद हे नाव चित्रपट गीतांमध्ये शास्त्रीय संगीताचा वापर करण्याकरता नावाजले जातात. असे हे दोन दिग्गज शकील बदायुनी आणि नौशाद अत्यंत गाजलेले गीतकार संगीतकार जोडी मुघले आझमसाठी आसिफ साहेबांनी निवडली, त्यात काय नवल. त्यामुळे अर्थातच इतिहास घडवणारी गाणी बनणार हे निश्चित होतं आणि झालंही तसंच. प्यार किया तो डरना क्या हे गाणं म्हणजे मुघले आझमची जान. तसं पाहिलं तर या चित्रपटातली सगळीच गाणी अप्रतिम आहेत, परंतु प्यार किया तो डरना क्याची बातच कुछ और है. या गाण्यासाठी एका संध्याकाळी शकील बदायुनी आणि नौशाद त्यांच्या गच्चीत बसले. शकीलजींनी 101 मुखडे रचले, गझल शैलीत रचना लिहून बघितल्या, पण एकही रचना रुचेना. गाण्याची भट्टी काही जमेना. सर्वत्र कागदांचा पसारा झाला होता. होता होता पहाट झाली, पूर्वेकडून सूर्याची लाली दिसायला लागली. तेव्हा नौशादजींना बालपणी ऐकलेलं एक पूर्वी लोकगीत आठवलं. ते सहज गुणगुणले, प्रेम किया का चोरी करी है, आणि तात्काळ शकीलजींनी कलम सरसावलं आणि शब्द उमटले, प्यार किया तो डरना क्या, प्यार किया कोई चोरी नहीं की, छुप छुप आहे भरना क्या. मुखडा तर जमला, पहिले 2 अंतरेही छान जमले. कथानकाच्या गाण्याच्या शेवटी अकबराची शर्मेनी मान झुकते, तेव्हा शेवटचा अंतरा असा दमदार हवा होता. शकीलजींनी विचार केला, हिंदुस्थानचा बादशाह हा एका नर्तकीसमोर मान कधीच खाली घालणार नाही. त्याची मान झुकेल ती फक्त खुदा समोर. आणि शेवटचे कडवं लिहिल्या गेलं,
या गाण्याच्या प्रारंभी हफीज अहमद खान साहेब, नियाज अहमद खान साहेब आणि फैयाज अहमद खान साहेब या तिघांनी दरबारी रागदारी आळवली आहे. त्याला बनारसच्या रामदासजींनी पखवाजाची उत्तम जोड दिलेली आहे. त्या आलापीवर मधुबालाच्या कथ्थक शैलीतील नृत्याचा आविष्कार, त्याचं वर्णन करायला शब्दच अपुरे पडतात. शीश महलच्या प्रत्येक आरशाच्या तुकड्यात आसिफना मधुबाला दिसायला हवी होती आणि म्हणून लताच्या गाण्यात प्रतिध्वनीचा परिणाम हवा होता. त्या काळात हा परिणाम स्टुडिओमध्ये आणण्याचं तंत्र आलेलं नव्हतं. त्यासाठी नौशादनी लता दिदींना स्टुडिओच्या बाथरूममध्ये, जिथे भिंतींना ग्लेज टाईल्स होत्या, तिथे उभं राहून गायला लावलं आणि हवा तो परिणाम साधला. ज्या आत्मविश्वासाने मधुबालाने अकबर समोर सलीमवरच्या प्रेमाची कबुली दिली आहे, तो तडफदार चेहरा, ते बादशाहच्या नजरेशी भिडवलेली करारी नजर आणि परिणामांची क्षिती न बाळगता सर्वांसमक्ष दिलेली प्रेमाची कबुली आणि शकील बदायूंची दमदार शब्दरचना, हे गीत पुढच्या अनेक पिढीतील प्रेमी जीवांना आत्मविश्वास देत आलेला आहे. या गाण्याचं चित्रीकरण आसिफना लाहोरच्या शीश महलमध्ये करण्याची इच्छा होती, परंतु सरकारची परवानगी मिळाली नाही. तेव्हा आसिफने या शीश महलची प्रतिकृती मोहन स्टुडिओमध्ये उभारण्याचा धाडसी निर्णय घेतला. प्रचंड मेहनतीने हा महाल उभारला. अत्यंत सुंदर रंगीत आरशांनी सजवलेला शीश महल पाहून कामगारांना समाधान वाटलं, परंतु आसिफच्या मनातल्या शीश महलचे आरसे या शीश महलपेक्षा जास्ती चमकदार होते. अर्थात हा इतरांना सुंदर वाटलेला शीश महल आसिफने मात्र नाकारला. आसिफने सर्व आरसे बदलायचे ठरवले. त्या ठिकाणी खास बेल्जियमहून आरसे मागवले व ते बसवण्यासाठी फिरोजाबादहून खास कारागिरांना बोलवण्यात आलं. 200 फूट लांब, 60 फूट रुंद आणि 35 फूट उंच असा हा भव्य आलिशान शीश महलचा सेट उभारायला 2 वर्ष लागली. तोपर्यंत चित्रीकरण थांबलं होतं. हा शीश महल इतका सुंदर झाला की देश विदेशात त्याच्या सौंदर्याची, भव्यतेची चर्चा होऊ लागली. अनेक तंत्रज्ञ तसेच कलाकार मुद्दाम हा सेट बघण्यासाठी आले आणि डोळे विस्फारून बघतच राहिले. या सेटवर चित्रित होणारं हे गाणं अर्थात रंगीत होणार होतं. चित्रीकरणाला आता उत्साहाने सुरुवात झाली, पण या सर्व काचांमधून परावर्तित होणारा प्रकाश चित्रीकरणाचा अडथळा ठरला. यावर उपाय शोधण्यासाठी अनेक तंत्रज्ञ बोलावले. सर्वांनी आपापल्या परीने उपाय सुचवले. शेवटी छायाचित्रकार RD माथुर यांनी अगदी तलम पारदर्शक कापड या आरशांवर लावलं आणि योग्य परिणाम साधला गेला. तेव्हा कुठे चित्रीकरण पुढे गेलं. या चित्रीकरणासाठी 500 ट्रकचे हेडलाईट आणि 100 रिफ्लेक्टर्स उजळवले गेले होते. भारतात रंगीत चित्रीकरणाचं तंत्र नुकतंच आलं होतं, तेव्हा चित्रीकरणाचा परिणाम योग्य आहे की नाही हे बघण्यासाठी एक लहानशी निगेटिव्ह लंडनच्या लॅबला पाठवण्यात आली. त्यांच्याकडून उत्तर आलं लाजवाब.
तेव्हा संपूर्ण टीमचा आणि विशेष करून शापूरजींचा जीव भांड्यात पडला, कारण या एका गाण्याच्या चित्रीकरणावर 10 लाख रुपये खर्च झाले होते. इतक्या रकमेत त्या काळी एक संपूर्ण चित्रपट बनला असता. एक असं गाणं चित्रित झालं ज्याला तोड नाही. भारतातल्याच नाही तर जागतिक स्तरावर सिनेसृष्टीने या गाण्याची, या सेटची आणि अर्थात मुघले आझम या चित्रपटाची एक अभिजात कलाकृती म्हणून नोंद घेतली. 14 वर्षानंतर युद्धभूमीवरून परतलेला राजपुत्र सलीम चेहऱ्यावर युद्धातल्या जखमांचे व्रण मिरवत आला, तरी त्याच्या हृदयात मात्र काव्य आणि सौंदर्याप्रती तितकीच ओढ आहे हे जाणून जोधाबाई राज्यातल्या प्रसिद्ध मूर्तिकाराला सलीमच्या आगमनाप्रित्यर्थ एक सौंदर्यवती नर्तकीचा पुतळा बनवायला सांगतात. परंतु वेळेअभावी तो पूर्ण होत नाही. म्हणून तो मूर्तिकार राजवाड्यातल्याच एका दासीच्या तरुण सुंदर मुलीला, नादिराला, पुतळ्याच्या रूपात चबुतऱ्यावर चढवतो. शहेनशाह अकबर बरोबर महाराणी जोधाबाई, चाणाक्ष बहार आणि राजवाड्यातल्या इतर लव्याजम्यासमक्ष धनुष्यावर नेम धरून सलीम त्या पुतळ्याचं अनावरण बाणाने करतो. आहा, त्या पुतळ्याच्या असीम सौंदर्याने बादशाह अकबर बरोबर आपणही मंत्रमुग्ध होतो. आणि अचानक हा पुतळा पुढे येत बादशहाला मुजरा करतो. संगमरवरी पुतळ्यातून मुजरा करत पुढे येणाऱ्या जिवंत सुंदरीला बादशाह अनारकली हे पद बहाल करतात. अनारकली म्हणजे डाळिंबाची सुकुमार कळी. या डौलदार कळीचा रंग, रूप, गोडवा सगळंच किती सुंदर. आणि एक रंगविरहित पुतळ्यात बादशाला डाळिंबाचे रंग दिसावेत, एक तजेलदार कळीचं सौंदर्य जाणवावं आणि उत्स्फूर्तपणे त्या सौंदर्यवतीला अनारकली हा किताब द्यावा. दिग्दर्शक के आसिफ आणि सर्व लेखक मंडळी आणि अर्थात MK सय्यद यांच्या कलात्मकतेला सलाम. पण बिचारी मधुबाला. या सीन करता मधुबालाच्या सर्वांगाला प्लास्टिकचा चिकण मातीसारख्या पदार्थाचा थर लावावा लागला होता. नाक, डोळे, ओठ आणि भुवयांना सुद्धा ते लावलं जाई. या मेकअपला 2-3 तास आणि चित्रीकरणानंतर ते काढायला त्याहून जास्ती वेळ लागत असे आणि ते अतिशय वेदनादायी होतं. मधुबालाचं तंतोतंत संगमरवरी पुतळा दिसणं या सीनसाठी अत्यावश्यक होतं. चित्रपटातला हा महत्त्वाचा सीन. चित्रपटात मधुबालाचा प्रवेशच या सीनमधून होतो. ती जितकी निर्जीव संगमरवराचा पुतळा दिसायला हवी तितकीच ती जिवंत दिसणंही गरजेचं होतं. संगमरवरी दगडाचा परिणाम दिसावा यासाठी मधुबालाला जाड आणि खूप जड रबरी कपडे घालावे लागले होते. त्यातून अचूक संगमरवरी परिणाम साधला गेला. ते कपडे अत्यंत बोजड होते. त्यातून श्वास घेणं अतिशय त्रासदायक होतं. यातून उभी राहिली एक संगमरवरी सौंदर्यवती. जणू काही शिल्पकारांनी आपली सर्व कसब पणाला लावून जिचा चेहरा, हावभाव, केसांची महिरप, कपडे, त्यावरच्या चुण्या सारं अगदी नजाकतीने दगडातून कोरलं असावं. असा हा कोरीव पुतळा अचानक जिवंत होऊन बादशाला मुजरा करतो तेव्हा बादशाह आणि सलीम बरोबर आपणही चमकतो. हा सर्व परिणाम साधण्यासाठी घेतलेल्या अथक परिश्रमांना आणि आसिफच्या कल्पकतेला दाद दिलीच पाहिजे. युद्धाची पार्श्वभूमी असलेले अनेक चित्रपट झाले असतील आणि होतीलही. प्रत्यक्ष इतिहासात अकबर आणि सलीम यांच्यातल्या युद्धाने नसेल असा मुघले आझम मधल्या अकबर आणि सलीमच्या युद्धाने इतिहास घडवला. हे युद्ध घडतं कायद्याची बूज आणि घराण्याची प्रतिष्ठा राखणाऱ्या शहेनशाह अकबर आणि अनारकलीच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या तिला हिंदुस्थानची मलिका बनवू पाहणाऱ्या सलीममध्ये. या युद्धाच्या चित्रीकरणासाठी राजस्थान रेजिमेंटचे सैनिक तैनात करण्यात आले होते. आसिफने रक्षामंत्री कृष्णा मेनन यांची परवानगी घेऊन सेनेचे 2000 उंट, 4000 घोडे आणि कित्येक हत्ती व 8000 सैनिक वापरले होते. स्वतः रक्षामंत्री या चित्रीकरणासाठी हजर राहिले होते. इतका जामानिमाग वापरून केलेलं हे चित्रीकरण चित्रपटात मात्र फक्त 7 मिनिटाचं आहे. या युद्धाच्या सुरुवातीला शहेनशाह अकबरने आपल्या सेनेला दिलेला हुकूम हा डायलॉग इतका लोकप्रिय झाला की कोणत्याही घरगुती मोहिमेवर निघताना मंडळी येलगार हो म्हणत निघायची. या चित्रपटाची पटकथा आणि संवाद लिहिण्यासाठी आसिफने अमानुतल्ला खान, कमल अमरोही, एहसान रिझवी आणि वजाहत मिर्झा या 4 उर्दू भाषा पंडितांना पाचारण केलं.
त्यांचा इतिहासाचाही गाढा अभ्यास होता. यांचे उत्तम संवाद पडद्यावर तितक्याच दमदारपणे पेश करणाऱ्या कलाकारांनी सिने रसिकांच्या ओठी ते असे काही ठसवले. आजही मुघले आझम म्हटलं की हे काही संवाद रसिकांना चांगलेच तोंडपाठ आहेत. मोहब्बत करने वालों का है बस इतना ही अफसाना, तड़पना चुपके चुपके आह भरना घुट के मर जाना, इसी दिन ये तमाशा मुस्कुरा कर हम भी देखेंगे. तुम्हारा ख्याल इस फूल का मुस्तहिक है. तुम्हारा नजरिया ये है अनारकली, मोहब्बत हमने माना जिंदगी बर्बाद करती है, ये क्या कम है कि मर जाने पे दुनिया याद करती है. किसी के इश्क में दुनिया लुटाकर हम भी देखेंगे. तुम्हारे समय ये कांटे आए हैं. सही नसीब. कांटों को मुरझाने का खौफ नहीं होता. किंवा के बराबर तुल जाए और हमारा हिंदुस्तान कोई तुम्हारा दिल नहीं कि लौंडी जिसकी मलका बने. तो मेरा दिल भी कोई आपका हिंदुस्तान नहीं जिस पर आप हुकूमत करें. तसाच हा पण की दवा में बसा हुआ ये फूल तुझे सलीम को सुंघाना होगा ताकि वो तेरी मौत से नाशना हो जाए, तुझे भूल जाए और हमारे पहरेदार तुझे बेहोश आशिक के पहलू से उठाकर मौत की आगोश में गुम कर दे. मौत मोहब्बत से करीब हो गई. ऐसा ही होगा. अगर ऐसा न हुआ तो सलीम तुझे मरने नहीं देगा और हम अनारकली तुझे जीने नहीं देंगे. कनीज तो कब की मर चुकी. अमर उजालाचे यासिर अब्बासी एक किस्सा सांगतात. अनारकलीला भिंतीत दफन करण्याआधी तिची शेवटची इच्छा विचारली जाते. अनारकली हिंदुस्थानची मलिका होण्याची इच्छा प्रकट करते. अकबर तिची इच्छा पूर्ण करतो तेव्हा अनारकलीचे संवाद काय असावेत यासाठी आसिफ आणि सर्व लेखकांची बैठक जमली होती. आसिफने पहिले अमानतुल्ला खान साहेबांना विचारलं. त्यांनी त्यांची फाईल उघडून संवाद वाचून दाखवले. त्यानंतर एहसान रिझवींनी आपली चोपडी उघडली व संवाद ऐकवले. त्यानंतर आसिफची नजर वजाहत मिर्झांकडे वळली. वजाहत मिर्झांनी पानदानातून एक पान तोंडात सरकवलं. सर्वांवर एक नजर टाकत ये सब डायलॉग बकवास है म्हणत हवेत हात उडवले. खिशातून एक चिठोरा काढला आणि वाचू लागले. अनारकली सिर्फ सलाम करेगी और सिर्फ ये कहेगी. अहो मी कशाला, हा डायलॉग आपण अनारकलीच्याच तोंडून ऐकूया. शहनशाह की इन बेहिसाब बख्शिशों के बदले में ये कनीज जलालुद्दीन मोहम्मद अकबर को अपना खून माफ करती है. मिर्झांचे हे संवाद ऐकून आसिफने त्यांना घट्ट मिठी मारली. या 15 सेकंदाच्या डायलॉगने अनारकली अकबरवर विजय मिळवते आणि दुसऱ्याच क्षणी एका अटळ पराजयाकडे शांतपणे वळते. या 4 उर्दू लेखकांनी संवादाची आतिषबाजी या चित्रपटात केली आहे. काही पत्रकारांनी चित्रपटातली भाषा समजायला कठीण आहे, त्या चित्रपट चालणार नाही असं भविष्य वर्तवलं होतं. पण हेच भारदस्त उर्दू संवाद मुघले आझमचं बलस्थानही ठरलं. मोहम्मद पैगंबराकडे केलेली खरं प्रार्थना आहे. हे गाणं बघताना कळत नाही हा दर लता दीदींच्या आवाजातला की मधुबालाच्या चेहऱ्यावरचा. दीदींच्या आवडत्या गाण्यांमध्ये हे गाणं वरच्या क्रमांकावर आहे. बेकस बेकरार
या चित्रपटाने पहिल्याच आठवड्यात 40 लाखाचा बिझनेस केला. त्या काळाच्या मानाने ही प्रचंड मोठी रक्कम आहे. गेल्या 60 वर्षात पहिल्या 10 उत्तम चित्रपटांच्या यादीत आपलं नाव कायम राखून ठेवणारा मुघले आझम हा पहिला आणि एकमेव चित्रपट आहे. असं काय होतं या मुघले आझममध्ये? ही कथा सलीम आणि अनारकलीची प्रेमकथा की शहनशाह अकबर आणि एक कनीज अनारकली यांचा तात्विक संघर्ष? का गाजला हा इतका? ऐतिहासिक कथेवर आधारित चित्रपट म्हणून की याच्या चित्रीकरणाला दशकाहून अधिक वर्ष लागली म्हणून? त्यावर प्रचंड पैसा खर्च झाला म्हणून की त्यातल्या भव्य दिव्य सेट्स करता, के आसिफ यांच्या उत्कृष्ट दिग्दर्शना करता, दिलीप कुमार, पृथ्वीराज कपूर आणि मधुबाला करता? नाही हो, या चित्रपटाचं मुख्य आकर्षण होतं त्यातली अनारकली. कोण होती ही अनारकली? या चित्रपटाचा आत्मा होती सौंदर्याची असीम पुतळी अनारकली. अजून एक भाग आहे. फक्त आणि फक्त मधुबालाच यापेक्षा वेगळं समीकरण असूच शकत नाही. हे समीकरण हृदयात इतकं पक्क बसलं आहे की उद्या खऱ्या अनारकलीने जरी येऊन सांगितलं की मीच ती, तरी आपण कोणी तिच्यावर विश्वास ठेवणार नाही. कारण प्रेमातल्या निष्ठेचं, त्यागाचं प्रतीक म्हणून, खऱ्या प्रेमासाठी बलशाली सम्राटाच्या नजरेला नजर भिडवत बगावत करणाऱ्या बंडखोर प्रेमिकेचं प्रतीक म्हणून, सलीमची अनारकली म्हणून लक्षात राहते ती फक्त आणि फक्त मधुबालाच. तिच्या जागी दुसरी कोणीही आपण स्वप्नातही पाहू शकणार नाही. छे छे, पटतच नाही. गेली 6 दशकं प्यार किया तो डरना क्या म्हणत प्रेमीजनांचा आधार झालेली ही अनारकली. पण नक्की आहे तरी कोण ही अनारकली? हिंदुस्थानच्या इतिहासात हिचं स्थान आहे तरी काय? खऱ्या अकबर बादशाह आणि शहजादा सलीमच्या आयुष्यात अनारकली नावाची कोणी जिवंत व्यक्ती होती की नाही या बाबतीत सुद्धा शंका उपस्थित केल्या जाते. तसं असेल तर मग मुघले आझम या चित्रपटाला ऐतिहासिक चित्रपट म्हणायचं की नाही? तर मंडळी, कोण आहे ज्याने ही कथा रचली? खूपच रंजक असा या कथेचा किस्सा आहे. तो असा की सय्यद इम्तियाज अली ताज नावाचे एक उर्दू नाटककार एकदा एका स्मशानभूमीतून जाताना थबकले, कारण तिथे त्यांना दिसली एक कबर. त्यावर हे ऐतिहासिक नाव कोरलेलं होतं, अनारकली. ते नाव त्यांना खूप वेगळं वाटलं, आवडलं आणि मनात ठसलं सुद्धा. आणि नाटककार माणूस तो. अल्पावधीतच त्यांनी या नावाभोवती थेट 16व्या शतकातील अकबर आणि सलीमच्या इतिहासाचा आधार घेऊन सलीम आणि अनारकली यांची नाजूक, तरल, हळवी, हृदयस्पर्शी अशी प्रेमकथा विणली एका नाटकाच्या रूपात. या काल्पनिक नाटकाचे अनेक प्रयोग झाले. त्याच्या पुस्तकाच्या अनेक आवृत्त्या निघाल्या. ते साल होतं 1922. 1928 मध्ये द लव्ह ऑफ मोगल प्रिन्स या नावाने द ग्रेट ईस्टर्न कोऑपरेशन या कंपनीने या नाटकावर आधारित मूकपट प्रदर्शित केला. यातली अनारकली होती सीता देवी म्हणजे रेनी स्मिथ. हा मूकपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच हिट झाला होता. त्याच वर्षी अर्देशीर इराणी म्हणजे आपला पहिला बोलपट आलम आरा याचे निर्माते, त्यांनी याच नाटकावर आधारित अनारकली हा मूकपट प्रदर्शित केला. त्यांची अनारकली होती सुलोचना, ही म्हणजेच रुबी मेयर, आणि सलीम होते डी बिलमोरिया. 1935 मध्ये याच मूकपटाचा बोलपट करून अर्देशीर इराणींनी पुन्हा प्रदर्शित केला, जो प्रचंड गाजला. पुढे 1953 मध्ये पाकिस्तानच्या लॉलिवूडने देखील अनारकली हा चित्रपट काढला, ज्यात अनारकली होत्या नूरजहां. तर 54 मध्ये फिल्मिस्तानच्या शशधर मुखर्जींनी अनारकली चित्रपट काढला. त्यात सलीमची भूमिका होती प्रदीप कुमार, तर अनारकलीची भूमिका बीना रॉयने केली होती. तर अशा सर्वांच्या लाडक्या अनारकलीने आसिफनं भुरळ पाडली 40च्या दशकातच. 44 मध्ये शिराज अली हकीम या निर्मात्याने के आसिफ बरोबर अनारकली चित्रपट काढायचं ठरवलं. अकबरच्या भूमिकेसाठी चंद्रमोहन, सलीमसाठी सप्रू, तर अनारकलीसाठी नर्गिसची निवड झाली होती. कथा, पटकथा आणि संवाद लिहिण्यासाठी कमाल अमरोहींना घेतलं होतं. 45 सरून 46 साल सुरू झालं आणि त्याच दरम्यान हिंदुस्थानात फाळणीचे वारे वाहू लागले. भारत छोडो आंदोलन जोर धरू लागलं आणि शिराज अली हकीम यांनी पाकिस्तानमध्ये बस्तान हलवण्याचा निर्णय घेतला. त्याच दरम्यान अभिनेते चंद्रमोहन यांचे हृदयविकाराच्या धक्क्यांनी निधन झालं आणि या अनेक अडचणींमुळे
मुघले आझमचं चित्रीकरण ठप्प झालं. पुढे 1950 मध्ये भारतातलं वातावरण निवळलं. आसिफने शापूरजींच्या आर्थिक पाठबळाच्या जोरावर नव्याने या चित्रपटाची जुळवाजुळव सुरू केली. अकबरच्या दमदार भूमिकेसाठी पृथ्वीराज कपूर, खलनायक अजित, तर जोधाबाईसाठी दुर्गा खोटे यांची वर्णी लागली. बहारच्या भूमिकेसाठी निगर सुलतानची निवड झाली. सलीमसाठी ट्रेजेडी किंग म्हणून लोकप्रिय असलेले दिलीप कुमार परफेक्टच होते. 50 दिवस सलग चित्रीकरण सुरू होतं. आसिफ आणि दिलीप कुमारच्या मनात एक यक्षप्रश्न सतत सतावत होता. अकबर, सलीम, जोधाबाई, बहार, दुर्जन सिंग जमले, पण चित्रपटाची मुख्य नायिका अनारकली अजून अज्ञात होती. नर्गिसने लैला मजनूच्या चित्रीकरणापासून दिलीप कुमारकडे पाठ फिरवली होती आणि म्हणून तिने नकार दिला. 1952च्या स्क्रीन मासिकात या भूमिकेसाठी नूतनची निवड झाल्याची बातमी होती, परंतु तीही अफवाच ठरली. आसिफच्या मनातली अनारकली होती तरी कशी? ती अप्रतिम सुंदर तर हवीच, पण ती नृत्यकलेत पारंगत हवी. ती प्रेमाचा इतका उत्कट अभिनय करू शकली पाहिजे की तिच्या प्रेमात आकंठ बुडालेला, वेडा झालेला सलीम तिच्यासाठी स्वतःच्या वडिलांबरोबर युद्ध करण्यास प्रवृत्त होतो हे बघणाऱ्याला सहज मान्य व्हायला हवं. त्याचबरोबर सलीमच्या विरहाचं आत्यंतिक दुःख तितक्याच उत्कटतेने ती प्रकट करू शकेल. ती शहनशाह अकबरच्या डोळ्याला डोळा भिडवत सलीमवरच्या प्रेमाचा इजहार करेल, पण त्या नजरेत उद्धटपणा नसेल, तर फक्त सलीमवरचं अपार प्रेम असेल. त्या नायिकेचे डोळे असे बोलके हवेत, अशी नायिका जी आजन्म अनारकली म्हणून ओळखली जावी. अशी नायिका जिच्याशिवाय दुसरी कोणी अनारकली होऊच शकत नाही हे चिरंतन सत्य ठरावं. या अनारकलीच्या शोधापायी चित्रीकरण थांबलं होतं आणि अखेर भारतभर शोध घेऊन आसिफने अनारकलीसाठी निवड केली, ती मधुबालाची. आणि ती किती सार्थ ठरली याचा जमाना साक्षीदार आहे. त्याच दरम्यान दिलीप कुमार आणि मधुबाला ही जोडी रुपेरी पडद्यावर आणि पडद्यामागेही तुफान गाजत होती. तिच्या या कसदार अभिनयाला तोडच नाही. आज 65 वर्षानंतर सुद्धा अनारकली म्हणून डोळ्यासमोर उभी राहते ती फक्त मधुबालाच. शहनशाह जलालुद्दीन अकबर हा सर्व धर्म समभाव मानणारा राजा होता. महाराणी जोधा हिंदू होती. चित्रपट तयार होत होता तेव्हा नुकतीच हिंदुस्थानची फाळणी होऊन भारत आणि पाकिस्तान वेगळे झाले होते. भारतातील सहिष्णुता जनसामान्यांच्या मनावर ठसवण्याचा काळ होता. या पार्श्वभूमीवर या विषयाला वेगळं महत्त्व प्राप्त झालं होतं आणि मोहे पनघटपे नंदलाल छेड गयो रे या गाण्यावर जन्माष्टमीचा हा सण या चित्रपटाचा भाग असण्याचा कदाचित हाही एक हेतू असावा. सामाजिक आणि राजकीय कारणं काही असली तरी रसिकांना मात्र एक अत्यंत सुरेल गाणं आणि त्या बोलांवर मधुबालाचं डोळ्याचं पारणं फेडणारं नृत्य याची मेजवानीच मिळाली. भारतरत्न लता मंगेशकर यांचा आवाज, त्याला उषा आणि मीना मंगेशकर या भगिनींचं कोरस, पन्नालाल घोष यांची बासरी, 10 सितारवादक आणि या सगळ्याचा उत्कर्ष बिंदू म्हणजे मधुबालाचं नृत्य. या नृत्यासाठी खास लच्छू महाराजांना आमंत्रण देण्यात आलं होतं. 2 वर्ष लच्छू महाराजांनी मधुबालाला कथक शिकवलं. मधुबालाच्या चेहऱ्यावरचे अलौकिक हावभाव आणि आत्मसात केलेली नृत्यातील नजाकत चित्रपटाच्या प्रत्येक नृत्यात जाणवते. लच्छू महाराजांकडे 2 वर्ष केलेल्या अथक परिश्रमांचं सार्थक म्हणजे मोहे पनघटपे या गीतावर तिने साकारलेलं नृत्य. या गाण्याबद्दल अजून काही इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे दुर्गा खोटे ज्या बाळकृष्णाची पूजा करतात, राजघराण्याला शोभेचा हवा म्हणून अस्सल सोन्यात घडवला होता म्हणे. जोधाबाईंची साडी ही इतक्या जडजवाहिरांच्या कलाकुसरीने मढलेली होती की त्याचं वजन 13 किलो होतं. जोधाबाईंसाठी बरेचसे भरजरी घागरे हे हैदराबादच्या सालारजंग म्युझियममधून आणले होते.
तर काही जरदोजी कलाकुसर केलेले दिल्लीच्या कारागिरांनी बनवले होते. हे आसिफ यांच्या अतर्क्य परफेक्शनिस्ट असण्याचं आणखीन एक प्रमाण. हा असाच एक सीन ज्यात खास आसिफ टच आहे, जिथे सलीम अनारकलीची पहिली स्पर्शभेट होते. या प्रसंगातलं एकूणच सौंदर्य शब्दातीत आहे. मधुबाला अतिहर्षाने साहिबे आलमला भेटायचं म्हणून शृंगार करते. स्वतःच्याच सौंदर्याकडे बघत खुश होताच आरशात दिसणारं चंद्राचं प्रतिबिंब बघून उशीर तर नाही झाला ना या विचारानं कावरीबावरी होते आणि चोर पावलानं संकेतस्थळी जायला निघते. घुंगरांना अबोल राहण्याची विनंती करतच पावलं गतीने पुढे पडत राहतात. पाठमोऱ्या सलीमला बघताच मागून मिठी मारावी या प्रेमसुलभ भावनेनं धावतातही, पण जागृत मन क्षणभर पावलांना रोखतं आणि त्याच क्षणी सलीम वळून समक्ष उभा ठरतो. यावेळेस होणारी हृदयाची धडधड मधुबालाच्या चेहऱ्यावर अधोरेखित झालेली दिसते. तिची कोमल सुंदर पावलं प्रेमाची मंजुरी देत सलीमकडे निघतात. प्रेम आणि पावित्र्याचे प्रतीक असलेले हंसाचे पीस सलीम अनारकलीच्या चेहऱ्यावर फिरवतो. हुरहुर, मूकसंमती, पहिल्या स्पर्शातला गोडवा, प्रियाला दिलेलं आव्हान, अखेरीस समर्पणादाखल आपसूक मिटलेले अर्धोन्मिलित डोळे, थरथरणारे मिलनोत्सुक ओठ, सगळंच अप्रतिम. निशेचं साम्राज्य पसरतं सोनेरी पिवळ्या फुलांनी बहरलेल्या वृक्षतळी. सलीम अनारकली साऱ्या जगाला विसरून प्रेमपाशात बंदिस्त होतात. यावेळी मधुबालाचा चेहरा हलकेच ओढणीने झाकणं, आणि पहाट झाल्याची चाहूल देणारी किलबिल ऐकत शहनशाह असलो तरी वेळ मात्र माझ्या ताब्यात नाही ही खंत बाळगून अनारकलीच्या चेहऱ्यावरून ओढणी बाजूला सरकतानाचा सलीम अनारकलीच्या देहभर फुलांची उधळण करून रित झालेलं ते झाड आणि पुष्पवर्षावाच्या तृप्तीसह सावरत उठणारी ती प्रेमबाला, हे सारच मधुबालांनी असं काही साकारलं आहे की पाहणारी कुठलीही व्यक्ती अनारकलीच्या प्रेमात आकंठ बुडाल्याशिवाय राहणार नाही. जरा हे प्रेम निथळलं की हा प्रसंग साकार करण्यात यशस्वी झालेल्या साऱ्याच निर्मिकांना सलाम केल्याशिवायही राहणार नाही. आजवर कित्येक रोमॅन्टिक प्रसंग चित्रित झाले, होतात आणि होतीलही, पण असा रोमॅन्टिक प्रसंग आणि त्यातलं सौंदर्य वाढवणारी मधुबाला होणं नाही हेच खरं. सलाम सलीम आणि अनारकलीला. सलाम हा अप्रतिम भव्य सेट बनवणाऱ्या कल्पक कला दिग्दर्शक SK सय्यदना. बॅकग्राऊंडला संध्याकालीन आविष्कार व्यक्त करणारी उस्ताद बडे गुलाम अली खान साहेबांच्या आवाजातली सोहनी रागातली ठुमरी, जी या प्रसंगातला रोमांस अधिकच फुलवते. आता त्याबद्दल थोडंसं. ही ठुमरी चित्रपटात तानसेन रियाज करताना गातायत असं चित्रण आहे, तेव्हा ती गाण्यासाठी 20व्या शतकातील तानसेन म्हणून नावाजलेले बडे गुलाम अली खान
यांच्याशिवाय दुसरं कोणी आसिफना रुचणारच कसं? गुलाम साहेबांना मात्र चित्रपटासाठी गाण्यात अजिबात रस नव्हता. आसिफने त्यांची खूप विनवणी केली. आसिफने स्वतःच नकार द्यावा म्हणून बडे गुलाम अली खान यांनी एका गाण्याची बिदागी 25,000 रुपये सांगितली. ज्या काळात गानसम्राज्ञी सुद्धा 500,000 रुपये घेत असे तिथे ही रक्कम अवास्तवच होती. पण आसिफने एकदा ठरवलं म्हणजे ठरवलं. ती काळ्या दगडावरची रेष. गुलाम साहब, आप बेशकिमती है, ये लीजिए 10,000 रुपये ॲडव्हान्स, असं म्हणून गुलाम साहेबांची बोलतीच बंद केली. शकील बदायुनी आणि नौशाद या गीतकार संगीतकार जोडीने मुघले आझमसाठी 20 गाणी ध्वनिमुद्रित केली होती. पण चित्रपटाची लांबी वाढल्यामुळे निवडक 12 गाणी चित्रपटात ठेवली. ही सर्व 12 गाणी एक से एक बहारदार आहेत. कोणतं गाणं सरस ठरवणार? या 12 गाण्यांपैकी 8 गाणी तर मधुबालावर चित्रित झालेली आहेत. प्रत्येक गाण्याची छटा वेगळी आहे. मोहे पनघटपे मधली अवखळ निरागस, मोहब्बत की झूठी कहानी पे रोए म्हणत रडणारी, प्यार किया तो डरना क्या म्हणून आपल्या प्रेमाचा झेंडा अकबरासमोर दिमाखात फडकवणारी, की बेकस्मे करम कीजिए सरकार मदीना म्हणणारी, साखळ दंडाने जखडलेली दुःखी असहाय्य. मधुबालाचं प्रत्येक रूप मोहक आहे. स्वतः नौशाद एका मुलाखतीत म्हणाले आहेत की माझ्या सर्व गाण्यांच्या लोकप्रियतेमध्ये मधुबालाचा वाटा फार मोठा आहे. नौशाद नामा या पुस्तकात नौशाद सांगतात की या सर्व गाण्यांचं ध्वनिमुद्रण दादरच्या रूपतारा स्टुडिओत झालं. हा स्टुडिओ म्हणजे अक्षरशः एक जुनाट खोली वजा पत्र्याची शेड होती. अशा या स्टुडिओमध्ये फक्त 2 मायक्रोफोनवर मुघले आझमची गाणी रेकॉर्ड झाली. या गाण्यात अनारकली आणि तिचा मत्सर करणारी बहार यांची जुगलबंदी खूपच गाजली आहे. ही कव्वाली 2 अतुलनीय सौंदर्यवती मधुबाला आणि निगर सुलतान यांच्यातली चढाओढ आहे. ही प्रेमावरची भक्ती आणि प्रेमाची शक्ती याची चढाओढ आहे. ही शकील बदायुनी या गीतकाराच्या काव्यातील धारदार चकमक आहे. ही लता मंगेशकर आणि शमशाद बेगम यांच्या सुरांची जुगलबंदी आहे. ही गझल अनारकली आणि बहार यांच्यातील द्वंद्व आहे. बहारची भूमिका करणारी निगर सुलतान ही अभिनेत्री आसिफ साहेबांची पत्नी होती. चित्रपटात तिने परिधान केलेलं सुंदर जड जवाहिरांनी सजवलेली नाजूक कलाकुसर आणि त्यावर डौलदार पीस खोचलेली टोपी निगर कॅप म्हणून बरीच लोकप्रिय होती. ये दिल की लगी कम क्या होगी, ये इश्क भला कम क्या होगा. एका रात्रीपुरती हिंदुस्थानाची मलिका झालेली अनारकली, त्या खुशीने रोमांचित झालेला सलीम आणि अनारकलीचं दुसऱ्या दिवसाचं भविष्य जाणून असणारी मत्सरी बहार, या तिघांवर चित्रित झालेलं हे लताचं गाणं. महालाचा अत्यंत सुंदर सेट आणि अभिनेत्री विरहित हे नृत्य अतिशय सुंदर असूनही बहारचे आरपार जाणारे खोचक नजरेचे बाण, घायाळ करणारे गाण्याचे बोल आणि त्याहून घायाळ करणारा मधुबालाचा कोमेजलेला चेहरा, तिची हरवलेली नजर आपल्या मनातही कालवाकालव करतात. चित्रपटामध्ये सलीम अनारकलीची प्रेम कहाणी दिलीप कुमार आणि मधुबाला रंगवत होते, परंतु त्याआधीच ते दोघेही एकमेकांच्या प्रेमात बुडालेले होते. परंतु मधुबालाची स्थिती मात्र या गीतासारखी दर्दभरी होती. दोघंही अभिनयाच्या क्षेत्रात नाव कमवलेले आघाडीचे कलाकार
दोघेही अविवाहित, दोघेही समान धर्मीय, पण खोडा घातला तो मधुबालाच्या अब्बूंनी. त्यात अचानक मधुबालाच्या हृदयरोगाचं निदान झालं. एकीकडे चित्रपट पूर्ण होण्याच्या मार्गावर होता आणि मधुबालाचा आजार बळावत चालला होता. त्याच दरम्यान दिलीप कुमार आणि मधुबालाच्या खासगी आयुष्यातही तणाव निर्माण झाला. एकीकडे मृत्यूच्या टोकदार सावल्या दूर अंतरावर दिसायला लागल्या होत्या, तेव्हा चित्रीकरणाच्या निमित्ताने दिलीप कुमारच्या उपस्थितीने ती खुलून जायची. आजारी अवस्थेत खोट्या बेगडी नव्हे, खऱ्या खुऱ्या साखळदंडाचं ओझं या अनारकलींनी पेललं होतं. आणि त्यामुळेच की काय, मोहब्बत की झूठी कहानी पे रोए, बड़ी चोट खाई जवानी पे रोए, जवानी पे रोए, मोहब्बत की झूठी कहानी पे रोए. हे गीत गाताना ही दुःखाची कविता तिच्या चेहऱ्यावर नांदताना दिसते. त्या दोघांमधील पडद्यावरील आणि वास्तवातील प्रीत, रुसवे फुगवे, दुरावा हे तलवारीच्या धारदार पात्यावरचं नर्तन होतं. जर मुघले आझम चित्रपटाचं बारकाईने फ्रेम टू फ्रेम निरीक्षण केलं तर सलीम कुठे कुठे गोंधळलेला, कुठे निष्ठुर दिसतो, पण अनारकली म्हणजे दिलो जान मोहब्बत करणारं जखमी प्रेमपाखरूच. चित्रपटाच्या अखेरीस क्षितिजावर दिसणाऱ्या मृत्यूच्या सावल्या पाहून दिलीप कुमारसह साऱ्या दुनियेला सांगत होती, चित्रपटाचे चित्रीकरण आता शेवटच्या टप्प्यावर आलं. इम्तियाज अली ताज यांच्या मूळ अनारकली कथेचा शेवट अत्यंत दुःखद आहे. शहनशाह अकबर अनारकलीला जिवंत दफन करतात. मुघले आझमच्या काही वर्ष आधी म्हणजे 54 साली फिल्मिस्तानच्या शशीधर मुखर्जींनी अनारकली चित्रपट काढला. या चित्रपटाच्या शेवटी अनारकलीला जिवंत दफन केलं जातं. तेव्हाच ये जिंदगी उसी की है हे गाणं आजही अत्यंत लोकप्रिय आहे. हा असा मन हेलावून टाकणारा शेवट प्रेक्षकांच्या मनात ताजा असतानाच आसिफ सारखा अवलिया लेखकांना एकत्र बोलावतो आणि चित्रपटाचा शेवट बदलायला सांगतो. मुघले आझमची अनारकली जिवंत राहील. जर अनारकलीला भिंतीमध्ये जिवंत दफन केलं तर शहनशाह अकबरची प्रतिमा जी एक सामर्थ्यवान राजाची आहे ती मलिन होईल. अनारकलीच्या अम्मीला दिलेलं वचन त्याने मोडलं तर तो राजा क्रूर आणि अत्याचारी मानला जाईल. जसं इम्तियाज अली ताज यांनी लिहिलेलं नाटक हे इतिहासावर आधारित नाही, तसंच मुघले आझमची कथा सुद्धा इतिहासाचा पाठ नाही. सर्व लेखक अचंबित झाले. त्यांना वाटलं अनारकलीला जिवंत दफन केलेल्या चित्रपटाचा शेवट प्रेक्षकांच्या मनात रुजलेला असताना असा बदल प्रेक्षकांच्या पचनी पडेल का? पण आसिफचा विचार पक्का होता. त्यासाठी मुघले आझम वेगळा असेल. अनारकलीमध्ये बीना रॉयला जिवंत दफन केलं असेल तर मुघले आझम मध्ये ती मधुबाला म्हणून जिवंत व्हायला हवी. आपण बीना रॉयची अनारकली प्रेक्षकांना विसरायला लावू. तसंच बीना रॉयच्या आधी अनेक अनारकली आल्या आणि गेल्या. मुघले आझमची अनारकली या सर्वांपेक्षा वेगळी आणि कायमस्वरूपी रसिक प्रेक्षकांच्या मनात वसेल. ती चित्रपटात जिवंत राहील आणि प्रेक्षकांच्या मनातही. आसिफचा हा दावा खरा ठरला. मधुबाला प्रत्येकाच्या हृदयावर अनारकली बनून विराजमान झाली, ती कायमचीच. मुघले आझम, आझम म्हणजे सबसे बेहतरीन, सर्वात उत्कृष्ट मुघलांची शहनशाह अकबरची गोष्ट. 5 ऑगस्ट 1960 मुघले आझम पडद्यावर आला आणि चित्रपटसृष्टीने वेडे ठरवलेले के आसिफ एक जीनियस म्हणून गणले गेले. हा चित्रपट बराचसा ब्लॅक अँड व्हाईट आणि थोडासा रंगीत होता. आसिफना तो संपूर्ण रंगीत करायचा होता, पण शापूरजींनी आसिफचा हा प्रस्ताव धुडकावून लावला. 2004 मध्ये शापूरजी पालनजी ग्रुप यांनी या चित्रपटाच्या डिजिटायझेशनचं काम हाती घेतलं. 5 वर्षाचे अथक परिश्रम, 9 करोड रुपयांचा खर्च करून शापूरजींच्या पुढच्या पिढीने हा रंगीत चित्रपट पुन्हा एकदा प्रदर्शित केला. भारतीय चित्रपटाच्या इतिहासात चित्रपट काल बनत होते, आजही बनतायत, उद्याही निर्माण होतील. मात्र भारतीय चित्रपटसृष्टीतल्या मुसाफिरांना
मुगले आझम नावाच्या या मैलाच्या दगडाजवळ थांबून लवून मुजरा करूनच पुढे जावं लागेल. धन्यवाद. म्हणजे ते आज आपण मुगले आझम हा वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिला आणि काय काय त्याच्यामध्ये होतं हे आपल्याला खूप छान कळलं. म्हणजे उत्कृष्ट प्रकारचं कसं करतात. म्हणजे यांनाही दिग्दर्शकच म्हणते मी. जसं त्यांनी तो पिक्चर दिग्दर्शित केले तसं त्यांची टीम जी आहे ती अतिशय उत्कृष्ट होती आणि आपल्या हृदयाचा ठाव घेऊन गेली ती. एवढंच म्हणेन मी. आता याच्यात आणखीन गमतीशीर सुरुवातीला जेवढे सगळे कलाकार त्या प्रीमियरला आले किती 65 साली, त्याच्यात दिलीप कुमार मधुबाला दोघेही नाही आहेत. तुम्ही बघितलं असेल. तर गंमत म्हणजे तो किस्सा असा आहे की मधुबाला तर तिच्या मधुबाला ट्रीटमेंटसाठी म्हणून परदेशात होती आणि त्याच्यामुळे ती येऊ शकली नाही. पण दिलीप कुमार का नव्हता याचा गमतीशीर किस्सा म्हणजे निगर सुलतानशी के आसिफनी डिवोर्स घेतला आणि दिलीप कुमारच्या बहिणीशी त्याला न विचारता लग्न केलं आणि ते त्याला आवडलं नाही आणि म्हणून दिलीप कुमार त्या प्रीमियरला आला. असे काही काही म्हणजे एवढा मोठा सिनेमा इतके वर्ष त्याच्यात काम केलं पण या एका गोष्टीमुळे किती इगो की प्रीमियरला आला नाही. म्हणजे ही मिस्ड दॅट अपॉर्च्युनिटी की एवढा मोठा भव्य प्रीमियर झाला त्याचा त्या काळाच्या मनाने. म्हणजे हत्तीच्या सोंडेत रिळं देऊन मराठा मंदिरला आणल्या गेलं आणि बरंच म्हणजे त्याचे इतके फोटो आहेत की त्याच्या तिकिटांसाठी रांगा म्हणजे लोक रात्र रात्र वाढबिस्तारा घेऊन मराठा मंदिरच्या बाहेर लाईन लावत होते. पोलीस फोर्स बोलवावा लागत होता आणि त्यांनी हे जे सगळे दागदागिने आणि कपडे आणि हे सगळं जे वापरलं त्याचं एक्झिबिशन लावलेलं होतं. त्याच्यासाठी सुद्धा खूप गर्दी होती त्याकडे.